जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जे त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू ज्या श्री चरण श्री गुरूंचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाते गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। सर्व श्रोत्यांच्या हृदयात स्थित असणाऱ्या भगवंतालाही मनपूर्वक वंदन करते। आज 12वा अध्याय भक्ती योग तत्पदाचा 6वा म्हणजे त्वम पदाचे पहिले 6 झाले, आता तत्पदाचे जे 6 आहेत त्यातला हा 6वा भक्ती योग म्हणजे 12वा अध्याय। या अध्यायाला सगुण भक्ती योग असं सुद्धा म्हटलं जातं। या ठिकाणी अर्जुनाने एक प्रश्न केलेला आहे भगवंताला। पूर्ण विश्वरूप दर्शन त्याचा आनंद लुटल्यानंतर परत चतुर्भुज नारायणाला विनंती करून त्या रूपात येऊन नमस्कार केल्यानंतर त्याचं समग्र स्वरूप त्याच्या लक्षात आल्यानंतर अर्जुनाने प्रश्न केलेला आहे भगवंताला। आमच्या कल्याणासाठी अर्जुन प्रश्न विचारतो आहे आणि भगवंत त्याला यथार्थ उत्तर देत आहेत। असा सुंदर योग भगवद्गीतेच्या निमित्ताने आपल्या सर्वांसाठी छान जुळून आलेला आहे। या ठिकाणी अर्जुनाने भगवंताला जो प्रश्न विचारलेला आहे तो सगुण साकाराची उपासना श्रेष्ठ आहे का निर्गुण निराकाराची श्रेष्ठ असा हा प्रश्न आहे। आणि तुला या दोन्हीतला सर्वात जास्ती भक्त कुठला आवडतो असा आहे। आता निर्गुण निराकार जे तत्व आहे म्हणजे शुद्ध ब्रह्म विमल ब्रह्म असं ज्याला म्हणतात, असा जो मुख्य देव आहे निर्गुण निराकार सच्चित आनंद घन असणारा हा जो देव आहे तिथपर्यंतच प्रत्येक साधकाला पोचायचं आहे। प्रत्येक साधकाचं साध्य जे आहे ते ह्या देवाशी एकरूप होणं हेच आहे। पण साधना करत असताना मात्र निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याची एकाएकी साधना कोणालाही करता येत नाही। आणि दुसरा भाग असा आहे की स्वतः देहात असणारा जो जीवात्मा आहे त्याला आपल्यासारखाच देहधारी पण गुणात्मक दृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ असणारा असा जो कोणी भगवंत आहे तो उपासनेसाठी जास्त सोयीचा होतो आणि योग्य वाटतो। आणि म्हणून सगुण साकाराची उपासना जी आहे ती अधिक चांगली आहे असं भगवंतांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे। सगळे संतांचे वचन सुद्धा त्याच्यासाठी प्रमाण आहेत आपल्या समोर। निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे या पद्धतीने किंवा सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात। हे सगळे संत सुद्धा ह्याच पद्धतीने सगुणाला धरून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठीच आपल्याला सर्वजण उपदेश करत असतात। तुकाराम महाराजांनी सुद्धा भगवंताला ज्या वेळेला त्यांना सगुण साकाराचं खूप दर्शन घ्यावंसं वाटत होतं पण भगवंत लवकर आकारामध्ये येत नव्हता
त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या मुखातून एक अभंग बाहेर पडलेला आहे आणि भगवंताला तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा. की एकदा सद्भक्तांचं कल्याण करण्यासाठी, भक्तवत्सलता त्यांच्यापर्यंत तुमची पोहोचण्यासाठी तुम्ही एकदा सगुण साकारामध्ये येऊन गेलेले आहात आणि आता मात्र निर्गुण निराकार होऊन बसलेले आहात. पण तुम्ही आता सगुण साकारामध्ये येण्या वाचून तुम्हाला गत्यंतर नाही. भावबळे आकळे एरवी नाकळे. की मी निर्गुण निराकार आहे असं तुम्ही कितीही जरी मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी प्रगट होणार नाही असं तुम्ही म्हटलं तरी तुमचा तुम्ही केला गोवा. की एकदा तुम्ही तसं दर्शन दाखवून तुम्ही तुमचेच त्या आकारामध्ये जणू काही अडकलेले आहात, तेव्हा आता चुकवा चुकवी तुम्हाला करता येणार नाही. असा एक लाडिक संवाद जो आहे तो देव आणि भक्ताचा या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर तुकाराम महाराजांनी ठेवलेला आहे. आणि निर्गुण निराकाराची उपासना करणारे सुद्धा भक्त आहेतच, पण कोट्यावधी उपासकांच्या सोयीच्या दृष्टीने जर विचार केला तर सगुण साकाराची उपासना जी आहे, भक्ती जी आहे, ती सामान्य असणाऱ्या जीवाला, सामान्य असणाऱ्या साधकाला जास्ती सोपी आणि सुटसुटीत वाटते. पण या ठिकाणी आहे की सगुण साकाराची उपासना करत असतानाच जर आमचा निश्चय पक्का असेल की ते हे परब्रह्म विटेवरी, तर सगुणाची उपासना करता करताच निर्गुणापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था सुद्धा सगळ्या संतांनी आपल्या समोर या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आता प्रभू रामचंद्र जो आहे तो दाशरथी राम आहे हे आपल्याला सर्वांनाच परिचित आहे. त्याचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण खरा राम जो आहे तो एक वेगळाच आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. एक राम आहे खरा, तिकडे आमची गुरु परंपरा. आता खरा राम म्हणजे नेमका कोणता आहे तर सच्चित आनंद घन वेदांतिक वेद्य असं त्याला रामायणामध्ये म्हटलेलं आहे. आणि तो राम खरा आहे म्हणजे अखंड राहणारा आहे. आणि बाकीचे जे सगुण साकार भगवंताचे अवतार आहेत ते त्या त्या कालापुरते येणारे आणि जाणारे असे आहेत. म्हणून खरा राम किंवा खरा देव जर कुठला असेल तर तो निर्गुण निराकार असाच देव आहे. पण असं असून सुद्धा जे सगुणाची भक्ती करतात ते मला अधिक प्रिय आहेत असं या ठिकाणी भगवंत म्हणतायत. आणि ह्याच अध्यायामध्ये भक्तांची अनेक लक्षणं सांगून या अध्यायाची समाप्ती केलेली आहे. श्लोक अतिशय कमी आहे पण अत्यंत महत्वाचा असा हा अध्याय आहे. वारकरी संप्रदायामध्ये 12व्या अध्यायाला आणि 9व्या अध्यायाला विशेष असं महत्व दिलं जातं. 12वा अध्याय भक्ती योगाचा आणि 9वा अध्याय जो आहे तो भगवंताचा ऐश्वर्य योग प्रगट करणारा असा या 2 अध्यायाला अत्यंत काय दिलं जातं तर महत्व दिलं जातं. या ठिकाणी श्लोकाची म्हणजे अध्यायाची सुरुवात जी झालेली आहे ती अर्जुन उवाच म्हणजे अर्जुनाच्या मुखातून बाहेर पडलेल्या श्लोकातून झालेली आहे. आणि अर्जुन या ठिकाणी बोलतायत, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके योग वित्तमाहा. की तुम्ही आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे जे सगुण साकाराची सतत उपासना करून तुमच्याशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करतात आणि जे निर्गुण ब्रह्माची उपासना करतात यात अधिक चांगला योगी कोणाला म्हणावे असा त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. की सगुण साकार देव कसा आहे तर नामरूपात्मक आहे. त्याच्या नामाचं अनुसंधान ठेवता ठेवता साधकाला तिथपर्यंत पोहोचण्याची सगळी व्यवस्था आहे. आणि नाम साधन जे आहे ते कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. गोंदवलेकर महाराज तर नाम हाच भगवंताचा अवतार कलियुगातला आहे असं म्हणतात. आता कित्येक साधक जे आहेत ते अहमग्रह ध्यान करतात, आत्मानात्म विचार करतात, सारासार विचार करून निर्गुण निराकाराचं तत्व स्वतःच्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आता ह्यांचा जो आहे तो त्यामध्ये भरपूर स्वतःशी चाललेला काय असतो तो संघर्ष असतो की देहात्म बुद्धी टाकून पलीकडे जायचं असतं. महावाक्य विचार सुद्धा याच शास्त्रामध्ये निर्गुण निराकाराचं ज्ञान होण्यासाठी म्हणून महावाक्याचं चिंतन करायला सुद्धा तत्त्वम पदार्थ संशोधन असं त्या साधनेला म्हणतात. अशी साधना सुद्धा करायला सांगितलेली आहे. आता ही साधना
साधना करणारे आणि सगुण भगवंत जो आहे त्याच्याशी अत्यंत प्रेमाने त्याची आळवणी करणारे, त्याचं अनुसंधान ठेवणारे, असे दोन प्रकारचे भक्त जे आहेत ते तुम्हाला आम्हाला दिसतात। एकीकडे महावाक्याचा अभ्यास करण्यासाठी उपनिषदांचा अभ्यास करणारे, ते समजून घेणारे इत्यादी भक्त आपल्याला दिसतात, तर दुसरीकडे नारदादिकांची भक्ती सूत्रे जी आहेत ती भक्ती सूत्रे अभ्यास करून भगवंताविषयीची प्रेम लक्षणा भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा दिसतात। दोन प्रकारचे भगवंताचे भक्त आहेत, एक ज्ञान लक्षणा भक्ती करणारे आणि दुसरी प्रेम लक्षणा भक्ती करणारे। आता यामध्ये श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण असा काहीतरी विचार करण्यापेक्षा दोन्हीही भक्ती हातात हात घालून जर चालत राहिल्या तर आपल्याला त्या ठिकाणी जास्त आनंद जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे। सगळ्या संतांचे जर आपण सद्ग्रंथ पाहिले तर त्या सद्ग्रंथामध्ये सगुणाचा उल्लेख फार क्वचित असतो, पण त्यांचे अभंग जर आपण पाहिले तर त्यामध्ये सगुण साकार भगवंताचं कीर्ती, त्यानंतर पराक्रम इत्यादी गोष्टी वर्णन केलेल्या दिसतात आणि त्याचं दर्शन झाल्याचा सुद्धा उल्लेख त्या अभंगामध्ये संतांच्या तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो। त्याच्यावरून लक्षात येतं की संत जे आहेत त्यांनी प्रेम लक्षणा श्रेष्ठ का ज्ञान लक्षणा भक्ती श्रेष्ठ असा वादविवाद न करत बसता किंवा असा उहापोह न करता दोन्हीचाही सुरेख संगम आपल्या हृदयामध्ये करून घेतलेला आहे आणि दोन्ही प्रकारांनी भगवंताला आळवत आळवत भगवंताशी ते पूर्णपणे एक झालेले आहे। आता त्यानंतर दुसऱ्या श्लोकापासून भगवंतानी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे की मय्या वेश्य मनोयेमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता स्तेमे युक्त तमामताः। भगवंत म्हणतात की कुठल्याही कारणाने का होईना परंतु अखंड माझ्या अनुसंधानात राहणारे, मग ज्ञान मार्गाने येणारे असू देत किंवा भक्ती मार्गाने येणारे असू देत, पण अखंड माझ्या अनुसंधानामध्ये राहण्याचा जे प्रयत्न करतात असे जे आहेत ते भक्त काय आहेत तर त्यांना चांगला योग या ठिकाणी साधला जातो। आता निर्गुण निराकाराची उपासना करणारे जे आहेत त्यांना काय काय करावं लागतं तर त्यांना आपल्या मनबुद्धीला आवरावं लागतं, इंद्रियांना आवरावं लागतं, म्हणजे शमदमाचा जो अभ्यास आहे तो त्या ठिकाणी फार महत्वाने त्यांना करावा लागतो। पण भगवंताच्या गुणसंकीर्तनामध्ये रमलेले जे आहेत त्यांना इंद्रियांना आवरण्याचा असा प्रयत्न न करता त्यांची इंद्रिये सहजतेने भगवंत सन्मुख होऊन जातात, कारण घेई घेई माझे वाचे या पद्धतीने त्यांची सगळी जीवन साधना चाललेली असते की डोळ्यांनी भगवंताचं स्वरूप पाहतात, कानाने भगवंताचंच गुण ऐकत राहतात, त्यानंतर मन भगवंतामध्ये ठेवण्याचा सतत काय करत राहतात तर प्रयत्न करत राहतात। मग या ठिकाणी भगवंत म्हणतात की दोन्हीही भक्त माझ्यापर्यंत येऊन नक्की पोहोचतात, परंतु जे निर्गुण निराकाराची उपासना करतात त्यांना कष्ट अधिक आहेत आणि जे सगुण साकाराची उपासना करतात ते मात्र अत्यंत प्रेमाने सतत माझ्या अनुसंधानात राहत असल्यामुळे त्यांना माझा योग जो आहे तो लवकर प्राप्त होऊन जातो आणि ते माझ्या ठिकाणी काय होतात तर समरस होऊन जातात। मग अव्यक्त असणारं निर्गुण निराकार तत्व आणि व्यक्त असणारं सगुण साकार तत्व यामध्ये अव्यक्ताची उपासना जी आहे ती जरा खडतर आहे, पण तेही मनापासून करत असणारे जे भक्त आहेत ते माझ्यापर्यंत नक्की येऊन पोहोचतात आणि त्यांनाही माझा योग प्राप्त होतो। परंतु हा खडतर योग आहे आणि जे अत्यंत प्रेमाने प्रेम लक्षणा भक्तीच्या साह्याने सतत माझ्या अनुसंधानात सगुण साकाराच्या अनुसंधानात राहतात ते मात्र त्यांना इतके कष्ट माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी पडत नाहीत, कारण मन बुद्धी आवरण्यापेक्षा मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवून देणे हे जे आहे ते त्यांना काय झालेलं आहे तर व्यवस्थित जमलेलं असतं। चार प्रकारचे योग या ठिकाणी आपल्या समोर भगवंताने ठेवलेले आहेत। एक ठेवलेला आहे समर्पण योग, दुसरा ठेवलेला आहे अभ्यास योग, तिसरा ठेवलेला आहे भगवंता प्रित्यर्थ सतत कर्म करत राहण्याचा योग आणि चौथा ठेवलेला आहे कर्मफलाचा त्याग। अशी चारही योगाचे जे फळ आहे त्याचं फळ एकच आहे आणि ते म्हणजे भगवत प्राप्ती। मग कुठलाही योग तुम्ही साधून घ्या,
आता योग साधने म्हणजे जुळून येणे, एकत्र येणे. मुलीच्या लग्नाचा योग जुळून आला असं आपण म्हणतो. यांच्या पत्रिकेमध्ये धनप्राप्तीचा योग आहे, म्हणजे धन त्यांना मिळणार आहे. मुलीच्या लग्नाचा योग जुळला म्हणजे तिला आता वर प्राप्त झालेला आहे, तिचं लग्न ठरलेलं आहे. तसं इकडं भगवंताशी ऐक्य होण्याचा योग जुळून यावा लागतो. आता कुठलाही योग जुळवायचा असेल तर देरे हरी खाटल्यावरी असं मात्र होऊ शकत नाही. आता मुलीचं लग्न जरी करायचं असलं तरी त्यासाठी आपल्याला पायपीट करावीच लागते. हल्ली पायपीट नव्हे पण मोबाईलवर भरपूर संभाषण त्या संदर्भामध्ये करावं लागतं. मग आता हे जसं योग जुळवून आणण्यासाठी इकडं जसा प्रयत्न करतो, धनप्राप्तीचा योग जुळून यावा म्हणून जसा भरपूर उद्योग केला जातो किंवा सकाम उपासना काहीतरी चाललेल्याच असतात, म्हणजे प्रयत्न केले जातात, तसंच भगवंताशी ऐक्य आहेच. आणि असलेलं ऐक्य आपण समजून घेण्याचा जो योग आहे तो योग जुळून येण्यासाठी इतक्या पद्धतीने भगवंताने आपल्या समोर त्याची मांडणी केलेली आहे. या अध्यायाचं वैशिष्ट्य म्हणजे तुला हे जमत नसेल तर त्याचा दुसरा पर्याय, तुला ते जमत नसेल तर त्यासाठी तिसरा पर्याय, या पद्धतीने एकानंतर एक असे 4 प्रकारचे योग जे आहे ते या अध्यायामध्ये आपल्या समोर या ठिकाणी ठेवून दिलेले आहेत. भगवंत या ठिकाणी म्हणतात की सगुण व निर्गुण या दोन्ही उपासनांचे जे अंतिम साध्य आहे ते काय आहे तर माझ्याशी ऐक्य पावणे, माझ्याशी एकरूप होणे. हे त्याचं फळ जे आहे ते दोघांना सुद्धा सारखंच मिळतं. परंतु नामरूपात्मक जो देव आहे त्याची उपासना करणं हे जास्त सुटसुटीत आणि सोपं जातं, आणि निर्गुण निराकाराची उपासना करणं मात्र तुम्हाला आम्हाला अवघड जातं. आणि म्हणून समर्थांची एक ओवी आपल्या समोर आहे, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. की एकाएकी निर्गुण निराकार तत्व आपल्या लक्षात येऊ शकत नाही, म्हणून आधी भगवंताची काय करायची आहे तर मांडामांड म्हणजे सगुण साकाराला समोर मांडायचं आहे, चित्तात धारण करायचं आहे, आणि त्याला धारण करूनच त्या ध्येयापर्यंत काय करायचं आहे तर पोहोचायचं आहे. इथं म्हटलेलं आहे की नामरूपात्मक देव हाच मूळचा निर्गुण निराकार देव आहे. एवढा आत्मदेव संतांच्या संगतीत राहून जर आम्ही समजून घेतलं तर बरोबर जिकडं जायला पाहिजे तिकडं आमची उपासना आम्हाला घेऊन जाते. निर्गुणाचा अनुभव नक्कीच त्या ठिकाणी सगुणाचा हात धरून उपासना केली तरी नक्कीच तुम्हाला आम्हाला येऊ शकतो. आता इथं आपल्या समोर एक मांडलेलं आहे भगवंताने की माझ्यासाठी कोण जास्ती श्रेष्ठ आहे तर भगवंत म्हणतात की निर्गुण निराकाराची उपासना करत माझ्यापर्यंत येऊन पोहोचणारे असू देत किंवा सगुण साकाराची उपासना करत माझ्यापर्यंत येऊन पोहोचणारे असू देत, परंतु ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तू देव मी भक्त ऐसे करी अशी जे विनवणी करतात, म्हणजे जाणीवपूर्वक जे द्वैतात राहण्याचा काय करतात तर त्या ठिकाणी भगवंताला आशीर्वाद मागतात. कारण भगवंत आणि भक्त यांच्यातलं जे गोड नातं आहे ते या संबंधातून जे आहे ते त्यांच्या ठिकाणी खूप त्यांनी अनुभवलेलं असतं. छान समर्थांची एक ओवी आपल्या समोर आहे की जे अंकित ईश्वराचे तयासी सोहळे निजे सुखाचे. की सगुण साकाराच्या प्रेमाचा एवढा अनुभव त्या भक्तांना त्या ठिकाणी आलेला असतो की त्याच भगवंतानी त्यांना निर्गुण निराकारापर्यंत जाण्याचा बुद्धियोग जरी दिलेला असला आणि ते तिथं पोहोचले असले तरी सुद्धा त्यांच्या मुखातून अभंग कुठला बाहेर पडतो, देई मला प्रेम तुझे दास सख्या राम्या. की हे रामा की तू मला काय कर की तुझं अखंड प्रेम माझ्या चित्तामध्ये राहू दे. दासबोधामध्ये सुद्धा आपल्या समोर आहे की निर्गुण निराकाराचं वर्णन शिष्याने पूर्ण ऐकल्यानंतर शिष्य समर्थांना प्रश्न विचारतो आहे की तुम्ही एवढं निर्गुण निराकाराचं महत्व सांगता पण सगळे संत जे आहेत ते तर सगुणाचीच उपासना करताना दिसत राहतात, मग नक्की खरं काय आहे. जसं इथं अर्जुनाने प्रश्न विचारला तसंच तिथं शिष्याने सुद्धा विचारलेलं आहे की नक्की खरं काय आहे. आणि मग समर्थांनी छान उत्तर दिलेलं आहे, सगुण भजने ज्ञान झाले, सगुण भजने महत्व वाढले, म्हणून तुवा ते केलेची पाहिजे. की सगुणामुळे तुमचं आमचं भक्तीमध्ये काय झालेलं आहे तर प्रवेश झालेला आहे. आता ही भक्ती म्हणजे नेमकं काय आहे तर भगवंतावरचं नितांत प्रेम या भक्ती असं म्हणतात. आणि भक्त कोणाला म्हणतात
तर विभक्त नव्हे तो भक्त अशी समर्थांनी त्याची व्याख्याच करून ठेवलेली आहे, जो भगवंतापासून यत्किंचित सुद्धा वेगळा नाही, म्हणजे स्वतःला वेगळा समजत नाही, त्याच्याशी पूर्ण ऐक्य पावलेला असल्यामुळे भगवंता वेगळा संकल्प ज्याच्या चित्तामध्ये कधीच स्वतःच्या संसाराविषयी उठत नाही, असा जो भक्त आहे तो समर्थ म्हणतात की खरा श्रेष्ठ असणारा भक्त आहे। आणि पुढे समर्थ मनाच्या श्लोकात आपल्याला सांगतात, जनी जाणता भक्त होऊन राहे। मग तुम्ही सगुणाची उपासना करा का निर्गुणाची उपासना करा, त्यांच्याशी ऐक्य साधा आणि ऐक्य साधल्यानंतर उर्वरित जो आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपला देह या जगतामध्ये वावरत राहणार आहे किंवा काही काळपर्यंत कार्यरत राहणार आहे, त्यावेळेला मात्र सगुण साकार आणि निर्गुण निराकार परमात्म्याचं निरूपण जे आहे ते समोर येणाऱ्या नवीन साधकांना मनापासून सांगत चला, म्हणजे ते सुद्धा ह्याच मार्गाने पूर्ण स्वतःच्या जीवनामध्ये भगवत भक्तांचा योग जो आहे भगवंताशी ऐक्य होण्याचा तो ते त्या ठिकाणी साधून घेतील। आता हे जे आहेत ते कसे आहेत, आपल्या समोर मांडणी केलेली आहे की मन आणि बुद्धी या दोन्हीही गोष्टी त्यांनी माझ्या ठिकाणी ठेवून दिलेल्या आहेत। समर्पण योगामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की त्यांनी काय केलेलं आहे, तर मन आणि बुद्धी जी आहे ती पूर्णपणे त्यांनी भगवंताच्या ठिकाणी ठेवून दिलेली आहे। तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे रात्री दिवस न म्हणत उपासिती, की उपासनेची एक काही ठराविकच वेळ आहे बाबा, सकाळी 5 मिनिटं करायची, संध्याकाळी 5 मिनिटं करायची, अशी उपासनेची वेळ ठरवून घ्यायची, तितक्यापुरती करायची, त्याला पठडीचा परमार्थ असं डॉक्टर काका म्हणतात, की ठरलेल्या वेळी ठरलेल्या प्रमाणे तेवढं करणं आणि मोकळं होणं, त्यानंतर मात्र परत त्या भगवंताचं अनुसंधान चित्तात आहे की नाही याच्याकडे जो लक्षही देत नाही, असे कितीतरी आपण भक्त असलेले पाहतो। आता यांना भक्त म्हणायचं का, जे अखंड त्याच्या चिंतनात नसतात त्यांना भक्त कसं म्हणता येईल, पण तरी सुद्धा असे अनेक उपासक असतात। पण इथं भगवंत वर्णन करत आहे की जे सर्वेंद्रिया सहित, की संपूर्ण त्यांच्या मन बुद्धी चित्त या सर्व गोष्टींसह जे माझ्या ठिकाणी समर्पित झालेले आहेत आणि मज माझी सुनी चित्त, की त्यांचं चित्त जे आहे ते अखंड माझ्या ठिकाणी आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहो असं तुकाराम महाराज म्हणतात। तर देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, आणि चित्तामध्ये मात्र कोण आहे तर भगवंत राहिलेला आहे, असं आपल्या समोर दुसऱ्या संतांचा सुद्धा अभंग आहे। मग या पद्धतीने जे सर्व रात्र किंवा दिवस असं न म्हणता, म्हणजे ज्यांच्या चित्ताचा अखंड विषय भगवंत झालेला आहे असे जे भक्त आहेत त्यांनी ते मला पूर्णपणे समर्पित होऊन जीवन जगतात असं या ठिकाणी भगवंत सांगतात। की हा समर्पण योग म्हणजे नक्की कसा योग आहे, तर ते पूर्णपणे त्यांच्या मनबुद्धीसह ते मला अर्पित होऊन जीवन जगतात, की वेगळेपणाने काही अनुभव घ्यावा किंवा हे करावा असं त्यांच्या मनातच राहत नाही। तर माळिये जेऊ ते नेले तव ते निवांतची ठेले, ह्या पद्धतीने। आता सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, यासाठी छान ज्ञानेश्वर माऊलींनी 2 उदाहरणं आपल्या समोर दिलेली आहेत, की वर्षाकाळी नदीला भरपूर पूर येतो। आता ती नदी पूर्णपणे भरलेली असते, पण जोपर्यंत वर्षा चाललेली आहे म्हणजे पाऊस चाललेला आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये अधिकाधिक जसं पाणी पडतच जातं, त्याप्रमाणे जसजशी भक्ती करत जाऊ तसतसं चित्त भगवंताच्या प्रेमाने ओसंडून वाहतच राहतं। ह्या पद्धतीचं या समर्पण योग ज्यांनी साधलेला आहे त्यांचं चित्त या ठिकाणी परिपूर्ण त्या भगवत भक्तीने पूर्णपणे भरलेलं असतं। दुसरा एक दृष्टांत त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे नदी सागराशी जाऊन मिळते। आता सागराशी मिलन झाल्यानंतर म्हणजे त्याच्याशी मिळाल्यानंतर नंतरही तिच्या पाण्याचा जो प्रवाह आहे मागचा तो सतत समुद्रामध्ये परत परत येतच राहतो।
आता मिलन झाल्यानंतर मागचं पाणी थांबून जातं असं आहे का? अजिबात नाही. तर मागून येणारा जो नदीचा प्रवाह आहे तो सुद्धा परत परत त्या समुद्रामध्ये येतच राहतो. त्याप्रमाणे ऐक्य जरी भगवंताशी झालेलं असलं तरी सुद्धा या भक्तांच्या मनामध्ये काय होत राहतं, तर सतत भगवत विषयी संकल्पना ज्या आहेत, सुविचार जे आहेत ते त्या ठिकाणी काव्य रूपाने तरी बाहेर पडतात किंवा ओवी रूपाने तरी बाहेर पडतात आणि अखंड त्यांचं चित्त जे आहे ते भगवतमय होऊन राहिलेलं असतं. मग सर्व समर्पण योगामध्ये या पद्धतीने की ये तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्ये नैव योगेन माम ध्यायन्त उपासते. कर्म जरी त्यांच्या कर्मेंद्रियांनी केलं तरी ते माझ्यासाठी असतं. अंतःकरणाने संकल्प जरी केला तरी तो माझ्याच विषयीचा असतो. ते ध्यानाला जरी बसण्याचा प्रयत्न करतील तरी ध्यान माझंच त्यांच्या ठिकाणी लागलेलं असतं. उपासना करायला बसतील तरी माझीच उपासना करतील. या पद्धतीने त्यांचं मन बुद्धी चित्त जे आहे ते सर्व काही माझ्याच ठिकाणी लागलेलं असतं. आणि असा जो भक्त आहे तो या संसार समुद्रातून सहजच तरून जातो, म्हणजे त्याला मी तारून नेतो असं या ठिकाणी भगवंत पुढच्या 7व्या श्लोकामध्ये म्हणतात. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांना मागे. की जो सर्वस्व मला देऊन बसलेला आहे त्याला त्याच्या संसाराची काळजी करावीच लागत नाही. कारण तो आता काय झालेला आहे, तर जसं एखादी पट्टराणी राजाची आहे, तिला कोरांनाची भिक्षा मागण्याचं कधी काम पडतं का? पडूच शकत नाही. त्याप्रमाणे जो सर्वस्वी भगवंताचा होऊन राहिलेला आहे त्याच्या चित्तामध्ये काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल इत्यादी जी चिंता आहे ती यत्किंचित सुद्धा शिल्लक राहत नाही. कळत न कळत जरी त्याच्या चित्तामध्ये ती उमटली तरी त्याही ठिकाणी भगवंत सदा सर्वदा देव सन्निध आहे. ह्या पद्धतीने त्याला त्याची सतत अनुभूती असते आणि त्यामुळे त्याचं चित्त जे आहे ते भगवंतापासून कधीही वेगळं होत नाही. नंतर पुढे आपल्या समोर म्हटलेलं आहे की आता इथं भगवंत म्हणतात की असं जे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित करून ठेवतात. मय्येव मना आधस्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. इथं पूर्ण समर्पण योग या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि भगवंत या ठिकाणी म्हणतात की आपल्या मन आणि बुद्धीला संत संगतीमध्ये शास्त्राच्या अभ्यासाने सतत माझ्या चिंतनाने जे सतत वळण लावत राहतात आणि मन बुद्धी चित्त माझ्या ठिकाणी ठेवतात त्यांचा अहम सुद्धा सहजपणाने माझ्या ठिकाणी येऊन विलीन होतो. जसं अव्यक्त निराकाराची उपासना करणाऱ्यांना देह बुद्धी बाजूला करण्याचे जेवढे कष्ट असतात तेवढे कष्ट ह्या भक्ताला इथं समर्पण योग साधलेला आहे त्याला घ्यावे लागत नाही. कारण त्याचा अहम त्या ठिकाणी सहज जाऊन पोचतो. त्यासाठी खूप सुंदर अशी एक ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर ठेवलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, उचललेल्या प्राणासरसी इंद्रिये निगती जैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकारू ये. उचललेल्या प्राणासरशी म्हणजे प्राणोत्क्रमण झाल्यानंतर जसं सर्व इंद्रिये सहजच शांत होऊन जातात, म्हणजे त्यांची हालचाल थांबून जाते प्राणोत्क्रमण झाल्यानंतर, त्या पद्धतीने ज्याचं मन बुद्धी आणि चित्त हे मला वाहिलेलं आहे माझ्या ठिकाणी समर्पित झालेलं आहे त्याला त्याचा अहम वेगळेपणाने माझ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावाच लागत नाही. कारण सर्वस्व त्यांनी मला दिलेलं असल्यामुळे त्याचा अहम विश्रामे आत्मस्वरूपी की त्याचा अहम जो आहे तो त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी सहजच समर्पित होऊन गेलेला असतो आणि तो माझ्याशी पूर्ण एकरूप झालेला असतो. यामध्ये जराही शंका राहत नाही. आणि असे जे भक्त आहेत तुकाराम महाराज म्हणतात की अशी भक्ती ज्याला जमलेली आहे त्याला ते म्हणतात की ब्रह्मज्ञाना हाती घोटवीन लाळ मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. की जे ज्ञानी आहेत त्यांना थोडा तरी अहंकार असतो, स्वतःच्या बुद्धीचा असतो की मला जमवलं, मी इतके तास ध्यानाला बसलो,
इतकं छान माझं निर्विकल्प समाधी लागली, या पद्धतीने त्यांना थोडं तरी त्या ठिकाणी काय राहतो तर गर्व राहतो, ताठा राहतो. पण भक्त जो आहे तो प्रेमाने भगवंताशी पूर्णपणे त्या ठिकाणी लीन झालेला असल्यामुळे त्याला ह्या पद्धतीचा अहम अजिबात त्रास देत नाही. आणि ही जी भक्ती आहे त्या भक्तीचं सुख इतकं विलोभनीय, इतकं आकर्षक आणि सुंदर आहे की ब्रह्मज्ञानी लोकांना जो आनंद मिळतो त्याच्या कैक पटीने अधिक आनंद जो आहे तो भगवंताशी प्रत्यक्ष ऐक्य पावलेल्या भक्तांना मिळत राहतो. आता अनुसंधान हे भगवंताचं काय आहे तर खूप मोठं साधन आहे. आता या अनुसंधानाचे प्रकार किती आहे? अनुसंधान म्हणजे नेमकं काय आहे की भगवंताशी सतत ऐक्य जोडण्यासाठी जे केलं जातं त्याला अनुसंधान असं म्हणतात. सतत भगवंताच्या संपर्कात राहणे. आता मोबाईलच्या ह्याच्यात आपण म्हणतो की संपर्क कक्षेच्या बाहेर आहे, म्हणजे काय आहे की पोहोचत नाही तिथपर्यंत. पण हे जे भक्त आहेत ते भगवंताच्या सतत संपर्कात असतात आणि भगवंत आणि ते एकमेकांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेले असतात. कारण मनाने संकल्प भगवंताविषयीचे आहेत, बुद्धीने मी भगवंताचा आहे किंवा भगवत रूपच आहे असा त्या ठिकाणी निश्चय झालेला आहे. चित्तामधलं चिंतन जे आहे ते सतत भगवंताविषयी, भगवंताच्या कार्याविषयी, त्यांचं कार्य कसं वाढवता येईल, त्यांना काय आवडेल म्हणजे मी तसं करत राहू, ह्या पद्धतीने चिंतन त्यांचं आयुष्यभर चाललेलं असतं. आणि त्या सतत मन, बुद्धी, चित्त आणि हे सगळं भगवंताच्या संपर्कात ठेवल्यामुळे त्यांचा अहम त्या ठिकाणी पूर्णपणे काय होऊन जातो तो विलीन होऊन जातो. वेगळा मी कोणीतरी आहे असा भाव जो आहे तो त्यांच्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही. म्हणून चारी वृत्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवाव्यात असा तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्या समोर आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. कुठं आपली वृत्ती राहावी असं सांगितलेलं आहे तर सदैव भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आपली वृत्ती राहो. मग ती अहमवृत्ती असो, बुद्धिवृत्ती असो, चित्तवृत्ती असो, नाही तर मनोवृत्ती असो. म्हणजे संकल्प करायचे झाले तरी भगवंताविषयी करावे, निश्चय करायचा झाला तरी भगवंताविषयीच करावा, चिंतन करायचं झालं तरी भगवंताविषयीच करावं. आणि मी कोण आहे असं जेव्हा जेव्हा आपल्या आतमध्ये प्रश्न उमटेल त्यावेळेला देहबुद्ध्या काय आहे तर मी तुझा सेवक आहे, जीवदृष्ट्या मी तुझा अंश आहे आणि तत्वदृष्ट्या तू आणि मी एकच आहे. या पद्धतीने तो अहम सुद्धा भगवंताच्या ठिकाणी त्यांचा पूर्ण काय झालेला असतो तर समर्पित झालेला असतो. आता अनुसंधानाचे किती प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहे? नामानुसंधान आहे, योगानुसंधान आहे. नाम तर आपण सातत्याने पाहतो की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन केव्हाही, कुठेही, केव्हाही, कोणत्याही जातीचा असला तरी सुद्धा ज्याला ते सहज सुलभतेने करता येईल असं एक अनुसंधान ठेवण्याचं मोठं साधन म्हणजे नामानुसंधान. त्यानंतर योगानुसंधान, ध्यानानुसंधान. योग जुळवून आणण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, त्याप्रमाणे भगवंताशी योग जुळवून आणण्यासाठी तसेच कर्म करणे, अभ्यास करणे इत्यादी योग जुळवून आणण्याचा, विद्या संपादन करणे, ब्रह्मविद्या संपादन करणे ह्याचा योग जुळवून आणण्याचा प्रयत्न. त्यानंतर ध्यानानुसंधान. ध्यानाचे काही प्रकार असतात, त्यातली एखादी प्रक्रिया समजून घेऊन ध्यानाने भगवंताचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न. आणि आत्मानुसंधान. आत्मानात्म विवेक परिपूर्ण करून अनात्म गोष्टी चित्तातून बाजूला काढून टाकून मी आत्मा आहे, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असा सतत विचार करत करत आत्मानुसंधान ठेवण्याचा सुद्धा काय आहे तर प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्यानंतर अजून तीन प्रकार डॉक्टर काकांनी या ठिकाणी नवीन आपल्या समोर ठेवलेले आहेत. एक दर्शनानुसंधान की भगवंताचं दर्शन होण्याची व्हावं म्हणून सतत तळमळ अंतःकरणाला असणे, त्या दर्शनाच्या ओढीने पण त्याचं अनुसंधान सतत टिकवल्या जातं. दुसरं विरहानुसंधान की भगवंताची भेटीची तर ओढ आहे पण काही प्राप्त परिस्थितीमुळे
तिथपर्यंत आपल्याला पोचता येत नाही. त्यामध्ये जो काही विरह जाणवत राहतो त्या विरहाने सुद्धा भगवंताचं अनुसंधान ठेवता येऊ शकतं. आणि तीर्थानुसंधान म्हणजे तीर्थक्षेत्राला जाऊन तिथल्या देवांचं दर्शन घेऊन तिथं जे भगवंताचं गुणगान गाणारे साधू संतांच्या सभा चाललेल्या असतात त्या सभेमध्ये बसून भगवंताचं अनुसंधान सुद्धा ठेवता येतं. या पद्धतीने जवळजवळ 7 प्रकार या ठिकाणी आपल्या समोर ठेवले. नामानुसंधान, योगानुसंधान, त्यानंतर ध्यानानुसंधान, आत्मानुसंधान, दर्शनानुसंधान, विरहानुसंधान आणि तीर्थानुसंधान. हे इतक्यापैकी तुम्हाला जे जमेल, आपल्याला जे आवडेल ते करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करावा. या 4 योगाच्या बाबतीत सुद्धा त्यातला एक तरी योग जो आहे तो जुळवून आणण्याचा आपण काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. मग याही ठिकाणी समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रकृती ऐसे वर्तावे, अंतरी शाश्वत ओळखावे. की आपली प्रकृती काय पद्धतीची आहे, प्रेम लक्षणा भक्ती तिला लवकर जमेल का, ज्ञान लक्षणा भक्ती तिला लवकर जमेल, सतत ती नामामध्ये रंगून राहू शकते का, ध्यान करण्यामध्ये ते जास्त एकाग्र होऊ शकते. हे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीत ओळखून घ्यायचं आहे. किंवा ज्यांना श्री गुरूंचा लाभ झालेला आहे, श्री गुरूंनी जे सांगितलेलं आहे तेच माझ्यासाठी योग्य आहे असं समजायचं आणि त्यामध्ये अंतःकरण सतत रत ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो जर तुम्ही आम्ही केला तर भगवंताशी ऐक्य व्हायला आपल्याला कधीही वेळ लागणार नाही. आता भगवंत सगुणाची पूजा करत असताना सुद्धा तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण नेहमी पाहतो. डॉक्टर काकांनी सुद्धा या ठिकाणी तो दिलेला आहे की आपली अंतःकरण वृत्ती नामाकार, देवाकार, ज्ञानाकार करण्यासाठी म्हणून पूजेपासून आपण सगळेजण सुरुवात करतो. आता ही पूजा जी आपण करतो ती पूजा मातीची केली जाते, धातूच्या देवांची केली जाते किंवा मातीचे देव मांडून केली जाते. पण या सगळ्यामध्ये महत्वाचं काय आहे तर केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. ते आपण पाहतो शाळीग्राम असतात. आता त्या शाळीग्रामाच्या ठिकाणी आपण विष्णूची कल्पना करतो, तिथं विष्णूच आहे असं समजून जेव्हा त्या शाळीग्रामाची आपण पूजा करतो तेव्हा ती पूजा कोणाला पावते तर ती पूजा जी आहे ती विष्णू पर्यंतच जाते. म्हणजे विष्णू उपासकाला तिथपर्यंत घेऊन जाणारीच असते. मग शिवभावाने जर आम्ही त्या धातूच्या मूर्तींची पूजा केली आणि अखंड अनुसंधान ठेवलं तर शिव चेतन आहे, माती अचेतन आहे आणि जीव जो आहे तो सचेतन आहे. सचेतन जीवाने अचेतन शरीराच्या साह्याने केवल चेतनापर्यंत काय करायचं आहे पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे अचेतन जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे ते साधन आहे, साध्य नाही हे लक्षात ठेवायचं. मग साध्य काय आहे तर साध्य निर्गुण ब्रह्मते अंतरी बिंबले. हे काय आहे तर या पूजेचं असू दे, अनुसंधानाचं असू दे किंवा कुठल्याही भक्तीचं असू दे तेच एकमेव साधन आहे, साध्य आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी समर्पण योग सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात की तुला असं मन, बुद्धी, चित्त किंवा अंतःकरणाच्या 4 वृत्ती सतत माझ्या ठिकाणी ठेवणे जमत नसेल तर 9वा श्लोक आपल्या समोर ठेवला की समर्पण योगाचं पूर्ण वर्णन झाल्यानंतर जर तुला हे जमत नसेल तर काय कर, तुला सतत माझ्या प्रित्यर्थ कर्म करणं जमत नसेल, तुला सतत माझ्या अनुसंधानात राहणं जमत नसेल तर मग काय कर, अथचित्तम समाधातून न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुन धनंजय. की तुला जर ह्या पद्धतीने सहज समर्पण योग साधता येत नसेल तर तू त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न कर. कारण अभ्यासाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, म्हणून अभ्यासासी कही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. आता प्रत्यक्ष श्री कृष्ण अर्जुनासमोर त्या ठिकाणी काय आहेत तर प्रगट आहे. आता प्रत्यक्ष प्रगट असताना सुद्धा माझ्या स्वरूपी अभ्यासे मिळ असं ज्या वेळेला भगवंत सांगतात तेव्हा दिसणाऱ्या त्याच्या रूपापेक्षा भगवंताचं स्वरूप जे आहे ते काहीतरी वेगळं असलं पाहिजे आणि ते जे आहे ते कळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर अभ्यास केला पाहिजे. आता तो अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय आहे तर
भगवत विषयामध्ये अंतःकरणाची स्थिरता प्राप्त होण्यासाठी वारंवार जे प्रयत्न केले जातात त्याला अभ्यास असं म्हणतात। आणि समर्थ रामदास स्वामींची एक छान ओवी आहे, अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी। नाही तर अभ्यास करण्याच्या नादामध्ये आपण कशासाठी हा अभ्यास करत चाललेले आहोत याचाच आपल्याला विस्मरण होऊन जातो आणि मग आपण शब्दज्ञानी तरी होतो, त्यानंतर ब्रह्मरूप होण्याऐवजी ब्रह्मराक्षस होऊन बसतो। शब्दाचं ज्ञान खूप झाल्यानंतर कशासाठी हे शब्दज्ञान आपण करून घेतो आहोत ह्याचा मात्र आपल्याला विसर पडून जातो। एखाद्याला खूप छान उत्तम पद्धतीने दुसऱ्याला समजून सांगता यायला लागतं आणि मग त्यांनी केलेला अभ्यास इतरांसमोर प्रगट झाल्यानंतर इतर लोक त्यांचा अभ्यास बघून आश्चर्यचकित होतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांना नमस्कार करतात आणि मग हे नमस्कार मला केले असं समजून तो त्या ठिकाणी काय होऊन जातो तर त्या फुगतच जातो। या पद्धतीने कुठंतरी आमची घसरगुंडी होण्याची शक्यता आहे। मग अशी घसरगुंडी होऊ नये त्याच्यासाठी काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे की कशासाठी काय चाललेलं आहे, कशासाठी आम्ही दर आठवड्याला प्रवचन करतो आहोत किंवा ऐकतो आहोत, कशासाठी आम्ही नोट्स काढतो आहोत, कशासाठी सीडी ऐकत आहोत, कशासाठी शिबिराला जात आहोत। हा सगळा जो अभ्यासाचा प्रयत्न चाललेला आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे तर भगवत स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती जी अत्यंत आमची चंचल आहे, चंचल असल्यामुळे ती सतत भगवंतापासून विन्मुख होते आहे, तिला भगवत सन्मुख करण्यासाठी हा सगळा अभ्यास चाललेला आहे। आणि ह्या अभ्यासाचा एकमेव उद्देश काय आहे तर निर्गुण परब्रह्म अंतरी बिंबवणे, हाच त्याचा एकमेव उद्देश आहे। आणि म्हणून अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी आमची वृत्ती सदैव काय राहावी तर स्थिर राहावी याच्यासाठी या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायला सांगितलेला आहे। आणि म्हणून हा अभ्यास योग या ठिकाणी भगवंताने आपल्या समोर प्रगट करून ठेवलेला आहे। पुढे भगवंत म्हणतात की तुला जर हा अभ्यास योगही जमत नसेल, पुढच्या याच्यात आपल्या समोर म्हणताय की अथचित्तम समाधातून न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। या अभ्यास योगाच्या साहाय्याने तू माझ्या ठिकाणी सतत चित्त ठेवण्याचा प्रयत्न कर आणि हा प्रयत्न करण्यासाठी तू काय कर तरी का ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतू जाय। की त्या निर्गुण निराकाराच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर व्हावी म्हणून काय सांगितलेलं आहे ते क्षणभर तरी त्या 24 तासाचा दिवस आहे त्या 24 तासातल्या दिवसामधला एक क्षण तरी अशा पद्धतीने तू बसण्याचा प्रयत्न कर, चित्त माझ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर की या दृश्य जगताशी तुझा आता कुठलाही संबंध नाही, फक्त आणि फक्त तू भगवंताचा होऊन राहिलेला आहेस। आता इतकं छोटं भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे केल्याने काय होणार आहे जर तू रोज ह्या पद्धतीने माझ्या ठिकाणी चित्त स्थिर होण्याचा प्रयत्न करशील तर तुला चित्तामध्ये त्याची गोडी उत्पन्न होईल। तुझं चित्त जे आहे ते सहजच काय होईल तर विषयांपासून दूर होईल। भोगा आतुनी रिगता असं म्हटलेलं आहे की भोगासक्त असणारी तुझी जी अंतःकरण वृत्ती आहे, जी दृश्य जगतामध्ये सुख आहे असं गृहीत धरून तुझी अंतःकरण वृत्ती सतत तिकडे धावते आहे, ती अंतःकरण वृत्ती आवरून क्षणभर जर तू रोज माझ्या निर्विषय असणाऱ्या स्वरूपाचं चिंतन करशील तर तुला कधीतरी त्याची गोडी प्राप्त होईल आणि ती गोडी प्राप्त झाल्यानंतर सगळ्या भोगांमधून म्हणजे भोगासक्तीमधून पूर्णपणे तुझं अंतःकरण बाहेर पडेल आणि परमार्थ योग साधण्यासाठी जी विरक्ती लागते ती विरक्ती तुझ्या अंतःकरणामध्ये ह्याच अभ्यासाने येऊन जाईल। खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे कारण मनाचा स्वभाव काय आहे की त्याला एखाद्या गोष्टीची गोडी लावून दिली तर कळत न कळत ते सारखं त्याच मागे धावत राहतं आणि म्हणून मनाला गोडी प्राप्त करून देण्याचं जे काम आहे ते या अभ्यासाच्या माध्यमातून साधकांनी नित्य रोज अत्यंत आनंदाने करायचं असतं। नाहीतर ठराविक वेळेला ठराविक पद्धतीने ठराविक आसन घालून मन तिथं लागतंय की नाही असं न पाहता काहीतरी करून मोकळं व्हायचं आणि मी ध्यान केलं म्हणायचं। ह्या पद्धतीने जर चाललेलं असेल
मनामध्ये रुची उत्पन्न न होता, गोडी उत्पन्न न होता जर हे सगळे उद्योग चाललेले असतील तर त्या ठिकाणी फारसा लाभ आम्हाला होणार नाही. रोज काहीतरी चाललेलं आहे पण प्रत्यक्षात जे मिळायला पाहिजे ते मात्र अजूनपर्यंत चित्ताला प्राप्त झालेलं नाही. अशी काहीतरी कुठंतरी आमची फसगत होऊ शकते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे अंतःकरणावर, साधकाचं स्वतःच्या अंतःकरणावर पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे की त्या ठिकाणी काय गडबड गोंधळ चाललेला आहे, किती वृत्ती बाहेर फाकत आहे, किती वृत्ती आतमध्ये आणण्यासाठी मला काय होत आहे तर त्रास होतो आहे. हे सगळं त्याने स्वतः तपासायचं आहे. सावध साक्षेपी दक्ष तयास तात्काळची मोक्ष, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की या ठिकाणी मनापासून काय केलं पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. भगवंत म्हणतात या ठिकाणी की जर तुझ्या मनाची स्थापना तुला माझ्या ठिकाणी करणं म्हणजे समर्पण योगामध्ये जसे योगी करतात तसं जर तुला शक्य नसेल तर तू अभ्यासाच्या योगाने माझी प्राप्ती करण्याचा काय कर तर प्रयत्न कर. आणि अभ्यास म्हणजे आपण पाहतो आहे की केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, जमेपर्यंत करणे हे खूप महत्वाचं आहे. नवीन लग्न झाल्यानंतर आपल्याला पुरण कधीच लवकर जमत नाही पण ते पुरण जमेपर्यंत आपण सातत्याने करत राहतो त्याला पुरणाचा अभ्यास करणे असं म्हणतात. आता साधं पुरण करताना जर आम्हाला सातत्याने तेच करावं लागत असेल तर इकडं पूर्ण व्हायचं असेल, पूर्णामध्ये पूर्ण विलीन होऊन राहायचं असेल तर आम्हाला किती दक्षतेने तो अभ्यास करावा लागेल ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा अभ्यास करत असताना काय आहे की बऱ्याचदा साधक नामस्मरणाला बसतात, ध्यानाला बसतात, अभ्यास करण्यासाठी बसतात पण अंतःकरण वृत्ती या संसारामध्ये इतकी विखुरलेली असते, इतकी व्यग्र झालेली असते, इतकी चंचल झालेली असते की तिला एकाग्र करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि मग ते जर साध्य झालं नाही तर साधक निराश होण्याची शक्यता असते. पण ही निराशा टाळून भगवंत सतत माझ्या बरोबर आहे या पद्धतीने काय केलं पाहिजे तर सतत भगवंत आपल्या सोबत आहेच आहे अशी भावना करून सतत त्याच्या स्मरणात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता हा अभ्यास करत असताना आपल्या समोर मांडणी आहे की भूत भविष्याचे विचार थांबवले पाहिजे. आता तुम्हाला आम्हाला व्यवहारामध्ये जागृती जेवढा वेळ आपण असतो त्या वेळेला आपल्या अंतःकरणात कुठले विचार चाललेले आहेत याचाच आधी आपण अभ्यास केला पाहिजे. काय करायचं आहे ह्याच्या आधी सुद्धा आपल्या आतमध्ये आधी काय काय आहे आणि जे काही आतमध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे, इतके वर्ष सातत्याने त्यात रममाण होण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातून खरोखरी सुख, शांती, आनंद, समाधान, तृप्ती या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत का या पद्धतीचा एक अभ्यास आधी स्वतःच्या मनाचा, अंतःकरणाचा साधकांनी करायला शिकलं पाहिजे की मनामध्ये काय काय गोंधळ चाललेला आहे, किती ठिकाणी अंतःकरण वृत्ती पांगलेली आहे, किती ठिकाणाहून तिला आधी सोडवून आणायचं आहे आणि तिला आजपर्यंत तिथं गुंतवल्याने काय मला फायदा झालेला आहे या पद्धतीने सतत जर ते करत राहिलो. छान उदाहरण आपल्या समोर दिलेलं आहे की सततच्या अभ्यासाने काय होत जातं, जसं चंद्राच्या कला ज्या आहेत त्या अमावस्येपासून एक एक कला वाढत जातील आणि पौर्णिमेपर्यंत ते पूर्ण होऊन जातं आणि पौर्णिमेनंतर एक एक कला त्याची कमी होत जाते आणि अमावस्येच्या दिवशी ते काहीच दिसत नाही. त्या पद्धतीने इकडं साधकाचं की एक एक कलेने अंतःकरणातल्या संसाराविषयीची आसक्ती कमी होत गेली पाहिजे आणि एक एक कलेने अंतःकरणातली भक्ती जी आहे भगवंताविषयीची ती वाढत गेली पाहिजे. या पद्धतीने जर आमची साधना व्यवस्थित चाललेली असेल तर कधीतरी तो पूर्ण चंद्रमा भक्तीचा म्हणजे भगवंत आमच्याच अंतःकरणामध्ये उगवल्याचा आहेच तो, पण परत माझ्यासाठी जणू काही पुन्हा प्राप्त झाल्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की मिळू शकतो. आता अभ्यासासाठी अजून आपल्या समोर ठेवलेला आहे की ह्याच्या जोडीला देवाच्या अनुसंधानासाठी दैनंदिन पूजा, व्रते, पारायणे, चातुर्मास आल्या की चातुर्मासाचं व्रत करायचं,
दासनवमीचे दिवस आले, ज्ञानेश्वर जयंती आली की त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण, दासनवमी आली की दासबोधाचं पारायण, गुरुचरित्राचा सप्ताह, या पद्धतीने हे सगळं करणं कशासाठी करायचं आहे तर भगवंताच्या अनुसंधानात आम्हाला राहता यावं म्हणून. प्रवचन कशासाठी करायचं आहे? मानधनावर डोळा ठेवून प्रवचन करायचे आहेत का प्रवचन करता करता माझी अंतःकरण वृत्ती त्या भगवंताशी एकरूप होऊन जावी म्हणून हे प्रवचन करायचे आहेत? याचा नीट विचार करून किंवा ऐकायची तरी आम्हाला कशासाठी आहे की मला सुद्धा मोठं प्रवचनकार बनायचं आहे म्हणून ते माझं ऐकणं चाललेलं आहे, मला ब्रह्मज्ञानी व्हायचं आहे म्हणून ऐकणं चाललेलं आहे. कशासाठी चाललेलं आहे तर ऐकतो कशासाठी, वाचतो कशासाठी, लिहितो कशासाठी, त्याचा जो उद्देश आहे तो आपल्या डोळ्यासमोर पूर्णपणे स्वच्छ पद्धतीने असला पाहिजे. की तीर्थयात्रा कशासाठी करतो आहे, हे सगळे अभ्यासाचेच प्रकार आहेत. अभ्यास करता करता पण डॉक्टर काकांनी आपल्या समोर एक ओवी ठेवलेली आहे, व्रत वैकल्ये करावी पण कोठे न ती मिरवावी. कारण मिरवणं हा जो भाग आहे तो प्रपंचातला काय आहे, आमचा गुण आहे. जे केलं ते इतरांना दाखवलं पाहिजे, जे केलं ते इतरांना सांगितलं पाहिजे. देणगी दिली तर फरशीवर माझं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. या पद्धतीने दाखवण्याचा जो प्रकार आहे ते सगळं प्रपंचामध्ये आलेलं आहे. आणि उत्तम साधकांनी आपण जे काही करतो त्याविषयी कुठे वाच्यता सुद्धा करू नये. याही पुढे जाऊन समर्थ म्हणतात की हे सगळं करत असताना जर मनापासून प्रयत्न चाललेले असतील तर भगवंत आपल्याला शाबासकी देण्यासाठी काही दृष्टांत, काही अनुभव देत चाललेला असतो. पण त्याची सुद्धा चर्चा आपण कुठेही कधीही करू नये. आणि जर करत राहिलो तर परत ती अनुभूती येणार नाही. असं एक समर्थांनी त्या ठिकाणी काय करून ठेवलेलं आहे तर याला समर्थांची मेक म्हणावं, असं मेक त्या ठिकाणी घालून ठेवलेली आहे. की जर तुम्ही आनंद वाचाळ बरळ ती बरळ इकडं जी प्रपंचातली सवय आहे तीच घेऊन इकडं आलो तर आपली काय होणार आहे, कुठंतरी काहीतरी अशी ह्या प्रकारची गल्लत होणार आहे. नामजप आहे, पाठ पाठांतर आहे, ग्रंथ वाचन आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यासासाठी आपल्या समोर उपलब्ध आहेत. एवढं सगळं उपलब्ध आहे. हल्ली तर आपल्या सगळ्यांचं वय सुद्धा भरपूर वाढलेलं आहे असं आपण पाहतो अवतीभवती की सगळे 90च्या पुढे, 80च्या पुढे अशी वयोमर्यादा सुद्धा सगळ्यांची वाढलेली आहे. आणि एवढा कालावधी, आता पूर्वीच्या काळी तरी 7-7, 8-8 मुलं व्हायचे, त्यामुळे 60-70 पर्यंत ते एकेकाचं लग्न, एकेकाचं कार्य, एकेकाचं बाळांपण हे करण्यातच सगळा आई वडिलांचा वेळ जायचा. पण हल्ली 2 मुलं असतात. एवढं असून, भरपूर वेळ हाताशी असून सुद्धा मला जर त्या वेळेचा विनियोग व्यवस्थित करता येत नसेल तर माझ्यासारखा करंटा मीच. किती वेळ आम्हाला भगवंताने उपलब्ध करून ठेवलेला आहे, किती साधनं उपलब्ध करून ठेवलेली आहे. पूर्वीच्या काळी तर एवढ्या बस नव्हत्या, गाड्या नव्हत्या, ग्रंथ एवढे उपलब्ध नव्हते, हाताने लिहून काढावे लागत होते. पण एवढे सगळे कष्ट करून सुद्धा अनेक संत या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि आपल्या समोर एवढी सगळी उपलब्धी असून सुद्धा आपलं मन मात्र हा अभ्यास करण्यासाठी कायमचं अनुपलब्ध आहे. अशी जर माझी फजिती चाललेली असेल तर माझ्यासारखा करंटा मीच. आणि म्हणून हे सगळं कशासाठी चाललेलं आहे तर भगवंताकडे येन केन प्रकारेण आमची अंतःकरण वृत्ती भगवत तत्वाकडे वळवण्यासाठी म्हणून हा सगळा अभ्यास चाललेला आहे. मग तो नामाभ्यास असेल, ध्यानाभ्यास असेल, योगाभ्यास असेल किंवा कुठलाही अभ्यास असेल, पण त्याचा मूळ उद्देश काय आहे तर भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. आणि हा उद्देश लक्षात ठेवून ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला त्या अभ्यासाला ते फळ दिल्याशिवाय भगवंत राहत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथावि भजाम्यहम असं आपल्या समोर सांगितलेलं आहे. जो ज्या पद्धतीने माझं भजन करतो त्या पद्धतीने त्याला त्या फळाची काय होऊन जाते, प्राप्ती होऊन जाते. आता सहज समर्पण योग तुला साधत नसेल तर तू काय कर तर अभ्यास कर सांगितलेलं आहे. आता अभ्यासही तुला करणं जर जमत नसेल, हेही शक्य नसेल तर मग काय कर तर अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. की भगवंत प्रित्यर्थ कर्म करायला सुरुवात कर. आता भगवंताच्या प्रित्यर्थ कर्म करायला सुरुवात कर म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आता पहा मार्गशीर्ष महिना आला
की लक्ष्मीचं व्रत करतात गुरुवारी. मग आता हे भगवंत प्रित्यर्थ चाललेलं आहे का लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून चाललेलं आहे? सत्यनारायण पौष महिना आला की घरोघरी सत्यनारायण होत असताना दिसतात. आता हे सत्यनारायण कशासाठी चाललेले आहे? त्याच्या मागचे संकल्प काय आहेत? भगवंत प्रित्यर्थ चाललेला आहे का भगवंताचं करताना ते सगळे साधक दिसत आहे पण आतमध्ये मात्र वासना जी आहे किंवा संकल्प जे आहेत ते मात्र प्रपंचात अमक पूर्ण होऊ दे तमक पूर्ण होऊ दे ह्या पद्धतीने जर चाललेले असतील तर त्या ठिकाणी ते कसं काय होऊन जातं? भगवंत प्रित्यर्थ कर्म. आता आपल्यावरूनच आपल्याला लक्षात येतं पहा, अगदी लहान होतो त्यावेळेला परीक्षेला जाताना देवाला नमस्कार करायचा. देवाला नमस्कार करत असताना आमच्या घरासमोर म्हणजे माहेरी ज्या वेळेला आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेला गणपतीचं देऊळ होतं समोरच वेशीवर. आणि मग जाता जाता त्या गणपतीला नमस्कार करायचा आणि तेव्हा 5 पैशाला भरपूर खडी साखर मिळायची. मग भगवंताला म्हणायचं की माझा पेपर छान जाऊ दे, तुला 5 पैशाची खडी साखर वाटेल. म्हणजे पहा लहानपणी आमचे आपल्या उपासना कशा चाललेल्या असतात. तिथं सुद्धा निष्कामता नाहीच, पेपर चांगला जाऊ दे तर तुला 5 पैशाची खडी साखर देईल. थोडस मोठं झाल्यानंतर लग्नाची वेळ आल्यानंतर नवरा चांगला मिळू दे मग इतके पारायण तुझी करेल, या पद्धतीने उपासना. त्याच्यानंतर परत आहे अपत्य होऊ दे म्हणून उपासना. पहिलं अपत्य मुलगी झाली असेल तर मुलगा होऊ दे म्हणून परत उपासना. त्यानंतर त्यांचं चांगलं शिक्षण होऊ दे म्हणून चाललेली उपासना. त्याच्या पुढे आहे की त्यांना चांगले जोडीदार मिळू दे म्हणून चाललेली उपासना. या पद्धतीने ही उपासना जी आहे ती आमची लांबतच जाते. आणि ही जी सकाम उपासना आहे ती आम्हाला वरून जरी आम्ही भगवंताचं कार्य करत असताना दिसत असलो म्हणजे भगवंता प्रित्यर्थ कर्म करत असताना जरी दिसत असलो तरी आतमध्ये मात्र त्या प्रपंचाच्याच वासनांनी मन जर भरलेलं असेल तर त्याला भगवंत प्रित्यर्थ कर्म म्हणता येत नाही. मग भगवंत प्रित्यर्थ कर्म कुठला आहे की ज्या ठिकाणी प्रपंचाविषयीची यत्किंचित सुद्धा वासना मनात नाही तर नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेहाचं आद्य कर्तव्य भगवंताची भेट घेणं हेच आहे. आणि म्हणून फक्त भगवंत भेटीसाठी म्हणून चाललेली उपासना मग नामानुसंधान असेल, ध्यानाभ्यास असेल किंवा अजून काही असेल, पूजा असेल, तीर्थयात्रा असतील, पण त्या ठिकाणी उद्देश काय आहे की माझी नरदेहात भगवंताची भेट झाली पाहिजे. त्यासाठीच भगवंतानी मला हा नरदेह दिलेला आहे. पण हा नरदेह भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेला आहे ते आमच्या अजिबात लक्षात राहत नाही. इतर कर्तव्यांच्या मोह मायेमध्ये आता इतर गोष्टींना कर्तव्य म्हणायचं का जबाबदाऱ्या म्हणायच्या? प्रपंचामध्ये ज्याला आम्ही कर्तव्य असं नाव दिलेलं आहे त्या वास्तविक पाहता आमच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांना कर्तव्य म्हणत नाही. कर्तव्य म्हणजे जे केल्यानंतर कृतकृत्यता प्राप्त होते आणि जे माझं मलाच करावं लागतं त्याला कर्तव्य असं म्हणतात. प्रपंचातल्या जबाबदाऱ्या जरी माझ्याकडून पूर्ण नाही झाल्या तरी इतर लोक ते पूर्ण करू शकतात. आपण कितीदा तरी पाहतो की अगदी मूल जन्माला आल्यानंतर आई गेलेली असते, कधी लहानपणीच वडील गेलेले असतात, तरी सुद्धा काही आमचा संसार राहिला असं कधी होतं का हो? कोणाला तरी प्रेरणा मिळते, कोणीतरी त्यांच्यावर मनापासून प्रेम करतं, त्यांची जबाबदारी उचलते. मग आपण म्हण पाहतो ती की माय मरो मावशी जगो, या पद्धतीने त्यांचं जे करणं आहे ते चालू राहतं. म्हणजे ही जबाबदारी दुसरा कोणीतरी उचलून ती पूर्ण करू शकतो प्रपंचातली. पण परमार्थ मात्र आम्ही गेल्यावर आमचा परमार्थ त्या ठिकाणी थांबलेला असतो. म्हणून आम्ही जाण्यापूर्वी हे सगळं साधायचं असतं. आणि मग ते साधण्यासाठी भगवंत प्रित्यर्थ कर्म. तुला सहज समर्पण योग जमत नाही, तुला अभ्यास करणं कटकटीचं वाटतं, तोही अभ्यास जमत नाही, मग तू काय कर, तुला कर्म करायला आवडतं ना, मग जे काही कर्म करशील ते माझ्या प्रित्यर्थ म्हणजे भगवत प्राप्ती प्रित्यर्थ कर. मग यज्ञ असू दे, याग असू दे, सत्यनारायणाची पूजा असू दे किंवा समाजकार्य असू दे, देवकार्य असू दे, हे सगळं कशासाठी करायचं आहे तर भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. अभ्यासासाठी तुझ्याजवळ जर योग्य आवश्यक तेवढं सामर्थ्य नसेल तर इथं माझ्या उद्देशाने कर्म कर असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि संतांचे आपण अभंग पाहतो.
सावता माळींचा अभंग प्रसिद्ध आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठळी माझी, की त्यांनी ते कर्म आपल्या वाटेला जे आलेलं आहे ते कर्म त्यांनी सोडलेलं आहे का? अजिबात सोडलेलं नाही. पण ते कर्म करत असताना हे सगळं कोणासाठी करतोय? तर कांदा मुळा भाजी हे सगळं भगवंताच्या नैवेद्यासाठीच मी लावतो आहे. ते पूर्ण झालं, माझ्या हातात ते आलं की त्याचा नैवेद्य करून मी भगवंतालाच दाखवणार आहे. माझ्या भगवंताला हे अत्यंत प्रिय आहे, म्हणून भगवंतासाठी करतो. भगवतमय होऊन भगवंतासाठी जे केलं जातं त्याला भगवंता प्रित्यर्थ कर्म असं म्हटलेलं आहे. आणि हे कर्म करत असताना आपल्या समोर मांडणी, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे, की विधियुक्त म्हणजे जे कर म्हणून करायला सांगितलेलं आहे ते करत राहायचं आहे. जे नको करू असं सांगितलेलं आहे तिकडं अंतःकरण वृत्ती ओढ घेत असली तरी सुद्धा ते करणं योग्य नाही असं स्वतःच्या मनाला बजावून त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा खटाटोप करावा लागतो. आणि असे विधियुक्त कर्म केल्यावरही जे फळ प्राप्त होतं ते कोणाला देऊन टाक म्हणतात इथं भगवंत, मज देऊनी जाळीत कर्मफळे, किती सगळी कर्मफळे सुद्धा काय कर, मला देऊन टाक. खूप मजेशीर आपल्या समोर आहे की दोन इदम न मम आणि इदम हे सगळं माझं आहे असं म्हटलं की एक वेगळंच त्या ठिकाणी आहे. आणि जे जे काही माझ्याकडून घडतंय त्यातलं माझं काही नाही, माझ्यासाठी काही नाही, ते सगळं भगवंतासाठी आहे. हा विचार असला की कर्मयोग जो आहे तो छान पद्धतीने जुळवून आल्यासारखं होतं. आपले काही नाही, आपल्यासाठी काहीही नको आणि आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही. मग कोणासाठी करायचे आहे? तर भगवंतासाठी करायचे आहे. भगवंतानी एवढे 4-5 माणसं माझ्या भोवती दिलेले आहेत, त्यांचं योग्य तऱ्हेने सांभाळ करणं हे माझं कर्तव्य आहे. मग त्यामध्ये मी आणि माझा भाव न ठेवता हे भगवंतानी सोपवलेलं आहे. जसं आपण पाहतो की 14 वर्षे राज्यकारभार कोणी केलेला आहे? भरतानी केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट सांभाळलेलं आहे त्यांनी रामराज्य. असं रामायणामध्ये आहे की रामापेक्षाही सुंदर त्यांनी सांभाळलेलं आहे. मग ते राज्य सांभाळत असताना त्या ठिकाणी रामानी सांगितलं म्हणून राम येईपर्यंत आणि रामासाठी या पद्धतीने त्यांनी ते सांभाळलेलं आहे. तसा माझा 4 माणसाचा प्रपंच मला सांभाळता येणार नाही का? रामाचं समजून रामाच्या प्रित्यर्थ त्यांनी सांगितलं तसं. त्यांनी कसं सांगितलेलं आहे रामायणात आपल्याला दिसतं. प्रत्येकाने एकमेकांसाठी फक्त त्यागच केलेला आहे, भोगाचा त्या ठिकाणी विचारच नाही. प्रत्येकाने आपल्या त्याग केलेला आहे आणि असा त्याग ज्याला सहजतेने घडतो त्या ठिकाणी रामराज्य जे आहे ते असतं. मग इथं पण आपल्या समोर मांडणी आहे की या अभ्यासासाठी काय आवश्यकता आहे? भगवंता प्रित्यर्थ कर्म करण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. परत मूळ पदावर येतो. भगवत भक्ती कुठं घेऊन जाणारी आहे? सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुण असेल तरच भक्ती सिद्ध होते. रजोगुण आणि तमोगुणात्मक वृत्ती जास्ती असतील तर त्या ठिकाणी सुद्धा भक्ती चालल्यासारखे कार्य दिसतात, भगवंताचे कार्य चाललेले दिसतात, पण ते स्वतः प्रित्यर्थ भगवंताचं नाम घेत खरं केलेले असतात. आणि या ठिकाणी मात्र स्वतःसाठी काहीच नाही तर भगवंतांनी सांगितलं म्हणून भगवंताला आवडेल तसं आणि भगवंताला समर्पित करून या पद्धतीने जर चाललेलं असेल तर त्या ठिकाणी हा अत्यंत विलक्षण असा भगवत भक्तीचा, भगवत भेटीचा योग जो आहे तो जुळून येतो. डॉक्टर काका नेहमी म्हणतात पुंडलिकासारखं करा. तर पुंडलिकाने काय केलेलं आहे? ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. त्यांनी सांगितलेलं कर्म इतकं तन्मयतेने करा, त्याला अर्पण करून करा की मी सांगितलेलं माझ्या आज्ञेत वागणारा हा कोण भक्त आहे हे पाहण्यासाठी त्यांनी वैकुंठाहून पंढरीला यावं. इतकं सुंदर कर्म त्या ठिकाणी पुंडलिकाने करून दाखवलेलं आहे. मग ह्या पद्धतीने जर आपण करत राहिलो तर आपल्याला कर्मयोगाने सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते, समर्पण योगाने सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते, अभ्यास योगाने सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते. फक्त उद्देश मात्र शुद्ध आणि स्वच्छ असायला हवा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुवारी भेटू. जय जय रघुवीर.